मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा वृश्चिक राशीसाठी असून 1 जून ते 10 जून वृश्चिक राशीने सावधान राहायचं आहे. एक चुकीचा निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो, मोठा कांड घडणार. सत्य जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी गुरु कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा हा विशेष व्हिडिओ वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 1 जून ते 10 जून या कालावधीत ग्रहांची स्थिती काही अशा प्रकारे बदलत आहे की तुमच्या जीवनात अनेक महत्त्वाच्या घटना घडण्याचे संकेत दिसत आहेत. काही लोकांसाठी हा काळ प्रगतीचा असेल, तर काही लोकांसाठी सावध राहण्याचा इशारा घेऊन येत आहे. या काळात घेतलेला एक निर्णय तुमच्या भविष्यावर मोठा परिणाम करू शकतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण आज आपण जाणून घेणार आहोत आर्थिक स्थिती, नोकरी, व्यवसाय, प्रेमसंबंध, विवाह, कौटुंबिक जीवन, आरोग्य आणि स्वामी समर्थांच्या कृपेने कोणते उपाय करावेत याबद्दल सविस्तर माहिती. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी जून महिन्याची सुरुवात काहीशी मिश्र स्वरूपाची दिसत आहे. अनेक दिवसापासून ज्या गोष्टींची वाट पाहत होता त्या गोष्टी आता हळूहळू पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र याच काळात काही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. काही व्यक्ती तुमच्या जवळच्या असल्याने भासवतील, पण त्यांच्या मनात वेगळंच विचार असतील. त्यामुळे कोणतीही गोपनीय माहिती कोणालाही सांगू नका. तुमच्या यशावर काही लोकांची नजर असू शकते. ज्या व्यक्तींनी मागील काही महिन्यात खूप संघर्ष केला आहे त्यांना आता त्यांचं फळ मिळण्यास सुरुवात होणार आहे. पण घाईघाईने घेतलेले निर्णय टाळा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. काही लोकांना बढतीची संधी मिळू शकते. मात्र कार्यालयातील राजकारणापासून दूर राहायचं आहे. तुमच्या विरोधात अफवा पसरल्या जाऊ शकतात. काही सहकारी तुमच्या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे प्रत्येक कामाचा पुरावा हा जपून ठेवायचा आहे. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ आशादायक आहे. अनेक दिवसापासून अडकलेली मुलाखत किंवा निवड प्रक्रिया पुढे सरकू शकते. मात्र कागदपत्रे तपासूनच अंतिम निर्णय घ्यायचा आहे. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी 1 जून ते 10 जून दरम्यान मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करायचा आहे. भागीदारीतील व्यवहार विशेष काळजीपूर्वक करायचा आहे. कोणत्याही व्यक्तीच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवून पैसे गुंतवायचं नाहीत. काही लोक तुमची माहिती घेऊन तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. व्यवसायातील जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन ग्राहक मिळतील, मात्र लोभामुळे चुकीचा निर्णय अजिबात घेऊ नका. प्रेमसंबंधामध्ये असलेल्या व्यक्तींनी संवाद वाढवण्याची गरज आहे. गैरसमज वाढू शकतात. छोटी गोष्ट मोठ्या वादाचं रूप घेऊ शकते. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घ्यायच्या आहेत. घरातील एखाद्या विषयावर मतभेद निर्माण होऊ शकतात. शांत राहिल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. ज्यांचा विवाह जुळण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मात्र घाईघाईनं निर्णय घेऊ नका. वृश्चिक राशीच्या अनेक व्यक्तींना या काळात अचानक धनलाभाचे संकेत दिसत आहेत. जुने पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. एखादी थांबलेली रक्कम हातात येऊ शकते. मात्र अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता दिसत आहे. आकर्षक ऑफर किंवा मोठ्या नफ्याचा आमिष दाखवणाऱ्या लोकांपासून सावध राहायचं आहे. शेअर बाजार, सट्टा किंवा जोखमीच्या गुंतवणूक विचारपूर्वक गुंतवणूक करायची आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. लोभामुळे नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे. आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर खूप महागात पडू शकतं. थकवा, डोकेदुखी, रक्तदाब, पोटाचे विकार, झोपेच्या समस्या जाणवू शकतात. योग्य प्राणायाम आणि नियमित चालण्याची सवय लावा. जास्त ताणतणाव घेऊ नका. मानसिक आरोग्याची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे. नकारात्मक विचारांपासून दूर राहायचं आहे. मित्रांनो, कोणताही ग्रहदोष असो किंवा संकट असो, श्रद्धा आणि योग्य कर्म यांच्या जोरावर त्यावर मात करता येते. 1 जून ते 10 जून दरम्यान खालील उपाय तुम्ही करायचे. तर दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर सर्व काही तुमचं काम उरकून श्री स्वामी समर्थ या नावाचा, या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे.
गुरुवारी पिवळ्या फुलाचा हार स्वामींच्या फोटोला अर्पण करायचा आहे. गरजू व्यक्तीला, गोरगरीब व्यक्तीला अन्नदान करायचं आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्यायचा आहे. कोणत्याही व्यक्तीचा अपमान अजिबात करायचा नाही. रागावर आपल्या नियंत्रण ठेवायचं आहे. हे जर उपाय तुम्ही केलं तर मानसिक शांतता मिळेल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. मित्रांनो, 1 जून ते 10 जून हा काळ वृश्चिक राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण काहींसाठी हा प्रगतीचा मार्ग असेल तर काहींसाठी सावधानतेने वागायचा इशारा आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक भविष्यवाणी ही सामान्य राशीफलावर आधारित नसते. तुमचे कर्म, तुमचे निर्णय आणि तुमचे प्रयत्न हेच तुमचे खरे भविष्य घडवतात. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि कोणताही मोठा निर्णय घेताना नीट, काळजीपूर्वक, विचारपूर्वक घ्यायचा आहे. मित्रांनो, चला तर मग भेटूया अशाच राशी भविष्य सांगणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.